जनगणना मोहिमेस इचलकरंजीतील नागरिकांनी सहकार्य करावं, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचं आवाहन. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनगणना हा महत्त्वाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणना मोहिमेत नागरिकांनी आपली संपूर्ण माहिती देऊन प्रगणकांना सहकार्य करावं, असं आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलं. त्या म्हणाल्या, 16 मे ते 14 जून अखेर ही जनगणना होणार असून प्रगणका प्रत्येकाच्या घरी माहिती गोळा करण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी 1 मे ते 16 मे पर्यंत स्वगणना देखील करण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण डिजिटल माहिती महानगरपालिकेमार्फत देण्यात येत आहे. सदरच्या जनगणनेमुळे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून विविध विकासाची धोरणे राबविण्यासाठी ही जनगणना अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची ठरणार आहे. या जनगणना मोहिमेत इचलकरंजी शहरातील नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे आणि आपली संपूर्ण माहिती द्यावी. सदरची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाणार असून कुठेही ही माहिती लीक होणार नाही याची खात्री प्रशासन म्हणून आम्ही देत आहोत, असेही आवाहन आयुक्त पाटील यांनी केलं आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. नमस्कार, मी पल्लवी पाटील, आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका. इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की भारताची जनगणना 2027 हा कार्यक्रम केंद्रीय जनगणना कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेला आहे. आताची जी जनगणना आहे ही डिजिटल पद्धतीने प्रथमतः होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की या जनगणनेमध्ये आपण आपली माहिती देऊन इचलकरंजी महानगरपालिकेला सहकार्य करावं. इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील जनगणनेचा पहिला टप्पा हा 16 मे ते 14 जून या अंतर्गत सुरू होत असून या दरम्यान शहरातील प्रगणक आपल्या घरी भेटी देतील आणि त्या दरम्यान जी आपल्याला माहिती विचारली जाईल ती सर्व माहिती देऊन सर्व प्रगणकांना आपण सहकार्य कराल ही अपेक्षा. त्यापूर्वी 1 मे ते 15 मे या दरम्यान आपल्याला स्वगणनाही करता येणार आहे. त्यासाठीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आम्ही आमच्या वेबसाईटवर आणि आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे आम्ही आपल्याला कळवलेल्या आहेतच, आम्ही कळवत आहोत. आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर निश्चितच आमच्या जनगणना कार्यालयाशी आपण संपर्क साधू शकता. 16 मे ते 14 जून दरम्यान ज्यावेळेला प्रगणक आपल्या घरी येतील त्यावेळेला आपण आपली संपूर्ण माहिती त्या प्रगणकांना देणं हे जनगणना अधिनियम 1948 अन्वये आपल्याला बंधनकारक आहे. तथापि आम्ही तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छितो की सदरची माहिती ही कुठेही लीक होणार नाही. आपली सदरची माहिती ही पूर्णतः गोपनीय असणार आहे. त्यामुळं ही माहिती देऊन आपण सर्वांनी सहकार्य करा. डिजिटल माध्यमातून ही शासनाकडे ही माहिती सादर केली जाणार आहे. जनगणनेद्वारे आपण जी माहिती उपलब्ध करून देऊ त्यामुळं गाव पातळीपासून देश पातळीवर ज्या विकासाची धोरणं आहेत, ज्या काही सुविधा आहेत, यासाठी या जनगणनेचा आपल्याला वापर होणार आहे. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करते की आमचे जे प्रगणक आपल्या घरी भेटी देतील त्या सर्वांना आपण माहिती देऊन सहकार्य करावं. तत्पूर्वी सर्व प्रगणक गट आपल्या घरी ज्या वेळेला गृहभेटीला येतील त्यावेळेला आपण संपूर्ण माहिती देऊन त्या प्रगणकांना सहकार्य करा आणि त्याचबरोबर स्वगणनाही करणं आपल्याला शक्य आहे. त्यामुळे स्वगणनाही करा, मात्र त्यावेळेला जो आपल्याला एक क्रमांक मिळणार आहे तो जतन करून ठेवा आणि तो प्रगणकांना जर दिला तर आपली माहिती जी आपण भरलेली आहे ती प्रगणकांना ऍक्सेस करता येणार आहे. जनगणनेमध्ये नागरिकांचा संपूर्ण सहभाग प्रथम स्थानी, त्यामुळे सर्व नागरिक राहतील देशाच्या विकास स्थानी. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते या जनगणनेमध्ये आपण सगळे सहकार्य कराल ही अपेक्षा ठेवते.